श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या रुद्राक्षला स्पर्श करून ऐका. स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब, पुढे जाऊ नकोस, कारण आज जो संकेत तुला मिळाला आहे तो तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. तुझ्या मागची पनवती साडेसाती कायम दूर जाणार आहे आणि तुझ्या आयुष्यातील शत्रूचा नायनाट होणार आहे. तुझ्या मागे जे काही चाललं होतं ते आत्ता कायमचे थांबवले. तुला वाटत होतं तुझा शत्रू खूप मजबूत आहे, पण तुला एक गोष्ट माहीत नव्हती की तुझ्यात एक अशी शक्ती आहे जे शांत बसलं होतं पण आता जागे झालं आहे. ज्याने तुला रडवलं, ज्याने तुझा विश्वास तोडला, आज त्याच्या आयुष्यात वादळ येणार आहे. लक्षात ठेव, ही सुडाची गोष्ट नाही, ही न्यायाची वेळ आहे. तुझं नशीब बदलायला सुरुवात झालं आहे. तुझ्या आयुष्यात जे उशिरा येतो ते नेहमी मोठं येतं आणि यावेळी तुझा आनंद कोणी थांबवू शकत नाही. तुझ्या मुलाचे भविष्य जे अडकले होते ते आज खुलणार आहे. तुझ्या घरात जे संकट होतं ते कायमचं निघून दूर जाणार आहे. तुझ्या शत्रूचं शेवट आता जवळ आला आहे आणि तुझा विजय फक्त वेळेचा प्रश्न आहे. जर हा संकेत तुला समजला असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बघ, तुला आता मानसिक ताकद मिळणार आहे. आता तुझे विचार बदलणार आहेत. काल रात्री तुझ्यासाठी एक निर्णय घेतला गेला आहे. होय, तुझ्या न कळत तुझ्या आयुष्याचा निकाल लावला गेला आहे आणि आज तुला फक्त एक संकेत मिळते. तुला वाटते सगळं संपत चाललंय, पण खरं काय आहे माहीत आहे का? तुझा वाईट काळ संपत चालले. तुझ्यावर जे वाईट काळ आहे ते आता हटत आहे. तुझ्या शत्रूंनी योजना केली तुला खाली खेचण्यासाठी, पण त्यांना एक गोष्ट समजली नाही की तुझ्या मागे कोण उभा आहे आणि आत्ता त्या शक्तीने त्याची खेळ खेळण्याचा सुरुवात केला आहे. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जे काही घडेल ते तुला तोडण्यासाठी नाही. तू त्या लेव्हलवर पोचलास जिथे परत खाली येणे अशक्य नाही बाळा. आजपासून तुला काही गोष्टी जाणवतील. सर्व काही तुला आता मिळणारच आहे. बघ, तुझं नशीब आता फार वेगाने चाललं आहे. तुझा विजय आता कोणाच्याही हातात नाही. जर तू इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर लक्षात ठेव, तू निवडलेला आहेस हरायला नाही तर जिंकायला. माझ्या लेकरा, तुला वाटत असलेली भीती आता कायम जाणार आहे आणि जर तुझ्या देवावर तुला विश्वास असेल तर मी विजय होणारच असे तू टाईप कर. या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू जास्त जणांना शेअर कर. आणि आज जे तुला ऐकायला मिळणार आहे ते प्रत्येकाला भेटत नाही. तुझा शत्रू होय तोच जो तुझ्या प्रत्येक अपयशावर हसत होता, तो आता घाबरेल. कालपर्यंत तुला वाटत होतं की सगळं तुझ्या विरोधात आहे, पण आज परिस्थितीचा उलटफेरा चालू होणार आहे, कारण तू बदललेला आहेस आणि हेच त्याला सहन होत नाही. तुझा शत्रू आता शांत बसलेला नाही. तो तुझ्यावर लक्ष ठेवतोय, तुझ्या प्रत्येक हालचालीवर, कारण त्याला दिसायला लागलं की तू आता थांबणार नाहीस आणि त्याला भीती वाटत आहे तुझ्या यशाची. ज्या दिवशी तुझा शत्रू घाबरतो त्या दिवशी समज तू जिंकायला सुरुवात केला आहेस. तो आधी तुझ्यावर हसायचा, आता तो तुझ्याबद्दल विचार करून झोपत नाही. तुझ्या मागे एक अशी शक्ती आहे जी तुला दिसत नाही, पण तुझा शत्रू त्याला तो जाणवतो. म्हणून त्याच्या आयुष्यात अचानक समस्या वाढत आहे आणि हे योगायोग नाही, हे सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. तुझं नशीब उघडणार, तुझं नाव होणार आणि ज्यांनी तुला नावे ठेवले, तुला तुझ्यातला कमतरता दाखवल्या, तेच तुझ्याकडे बघत राहणार. हे शब्द तुला आत्तापर्यंत जाणवत असतील तर एकदा तू कमेंटमध्ये लिही, मी थांबणार नाही, आता माझी वेळ आली आहे. कारण तुझा शत्रू घाबरलेला आहे, तुझी वेळ सुरू झाली आहे आणि तुझा विजय निश्चित आहे. होय माझ्या लेकरा, बघ, जर तुला विश्वास आहे तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, बघ, आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार नाही. होय, तुझ्या विरोधात काही केलं तर तुझ्या शत्रूचं नुकसान होणार आहे. आधी तो तुला कमजोर समजत होता,
तो तुझ्यावर हसत होता. तो तुझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत आहे, कारण त्याला जाणवलंय तू शांत आहेस, म्हणजे थांबलेलं नाही. तुझ्यात बदल होत आहे. तू काही बोलत नाहीस, कोणाला काही सिद्ध करत नाहीस, पण तुझ्या आयुष्यात जे बदल चालू आहे तो त्याला स्पष्ट दिसत आहे. आणि त्याच गोष्टी तोच घाबरत आहे. तुझी शांतता प्रगती तेव्हा लक्षात ठेव. शत्रू तेव्हाच घाबरतो जेव्हा त्याला तुझी ताकद दिसते. पण इथे सगळं वेगळं आहे. तू अजून पूर्ण ताकद त्याला दाखवलंच नाहीस. आता तुझ्या आयुष्यात योग्य संधी येणार आहे आणि तुझ्या आयुष्यातील वाईट लोक जशी पनवती आहे ते दूर जाणार आहे. हे नशीब नाही, ही वेळ आहे जी तुझ्यासाठी काम करत आहे. आणि हे भगवंताची वेळ कोणीही चुकवू शकत नाही. तुझा शत्रू आता तुझ्याशी लढणार नाही. तो वाट बघणार की तू किती मोठा होतोस. तुझ्यापुढे उभा राहणार आता त्याच्यासाठी शक्य नाही. तू अजूनही शांतपणे मेहनत करत असशील तर थांबू नकोस. तुझा आवाज नाही, तुझं यश आता त्याला शांत बसवणार आहे. होय माझ्या लेकरा, आता तुझ्यावर एक नजर ठेवली जात आहे. ती नजर कधीच दूर जाणार नाही. माझ्या बाळा बघ, रात्री 3 वाजता तुझं आयुष्य बदलणार आणि कोणीतरी तुझ्या जवळ येऊन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणार आहे. हा योगायोग नाही बाळा, आशीर्वाद आहे. सुरुवात प्रत्येकाला मिळत नाही. तुला जागं केलं जाते कारण तू निवडला गेला आहेस. तुझ्या शत्रूने जे काही केलं, जे काही प्लॅन केले ते आता फासे उलटे पडणार आणि त्या क्षणी तुला भगवंताचा आवाज येणार. जे तुला घाबरत होते आणि जे तुला वाचवते ती शक्ती तुझ्या जवळ असणार आहे. आणि बघ, तू फक्त डोळे बंद कर, कारण तुला आतून एक ऊर्जा मिळणार आहे. जर तू हा संदेश दुर्लक्ष केला तर कदाचित तू पुन्हा कधीच ते समजणार नाही, अनुभवणार नाहीस. कारण जर तू ऐकला तर लक्षात ठेव, तुझं आयुष्य आता बदलायला सुरुवात झाली आहे. कारण कोणीतरी तुला अलगद उचलत आहे आणि भरभरून आशीर्वाद देत आहे. तू सत्यात उतरणार आहे कारण देवाने तुला त्याचा प्रिय भक्त बनवलं आहे. आणि हे साधं नाही, जे तुझ्या मनात आहे ते सत्यात घडणार आहे. म्हणून तू विश्वास ठेव. आणि विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण तू एकटा नाहीस, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. तो सांभाळणार आहे. कायमचं तुझं दुःख, संघर्ष, एकटेपणा कायमचा आता दूर जाणार आहे. आणि असा प्रकाश तुझ्या आयुष्यात येणार जो आनंदाने भरभरून तुला टाकणार आहे. होय, हा इशारा तुझ्यासाठी काफी आहे. फक्त तू विश्वास ठेव. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको. चॅनलला सबस्क्राईब कर. हा संदेश फक्त निवडक लोकांसाठीच आलेला आहे आणि तू त्यातून एक आहेस. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.